नागपुर महानगर पालिका चुनाव को लेकर राजनीतिक हलचल तेज है। प्रभाग क्रमांक 33 से अपक्ष उम्मीदवार प्रिया बोरकर ने अपना नामांकन पत्र दाखिल किया है। नामांकन के बाद हमारी टीम से बात करते हुए प्रिया बोरकर और उनके पति भूपेंद्र बोरकर ने कहा कि उन्होंने वर्षों तक पार्टी के लिए मेहनत की और संगठन का काम किया, लेकिन उन्हें टिकट नहीं मिला। उन्होंने बताया कि क्षेत्र की जनता के आग्रह और समर्थन के चलते उन्होंने अपक्ष के रूप में चुनाव मैदान में उतरने का फैसला किया है। बोरकर दंपति ने भरोसा जताया कि जनता का आशीर्वाद उन्हें जरूर मिलेगा। वे प्रभाग के विकास के लिए पूरी निष्ठा से काम करेंगे। आम्ही आमची मागणी त्यांना म्हणजे माहितीच होतं की आम्ही उमेदवारी मागणार आहे म्हणून, पण त्यांनी आमची उमेदवारी नाकारली आणि आम्ही एवढ्या वर्षापासून 2015 पासून काम करत आहे आणि इतके कामं केले आहे की जनतेच्या मनामध्ये आम्ही आहे आणि त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आम्ही ते उमेदवारी तिथे टाकली आहे। 2015 पासून आम्ही कोरोना काळामध्ये किट वाटप करून, मी त्यावेळेस प्रेग्नेंट असून मी किट करून सर्वांना पुरवली आहे आणि माझे मिस्टर पण माझ्यासोबत होते आणि एवढं सर्व काम करून पण आम्हाला आमची तिकीट नाकारली। त्यामुळे आम्ही थोडं नाराज असल्यामुळे आम्ही ते अपक्ष फॉर्म टाकलेले आहे। पण आम्ही पार्टी सोबत आहे, असं नाही आहे की आम्ही पार्टीच्या विरोधात आहे, पण आमची आत्मसन्मानाची लढाई आहे ते आम्ही लढत आहे आणि ते आम्ही जनतेच्या याच्यानुसार आम्ही ते लढत आहे आणि जनतेने आम्हाला आमचे मान सन्मान ठेवून आम्हाला म्हटलं की तुम्ही ही लढाई लढली पाहिजे, म्हणून आम्ही ते आमच्यासाठी आम्ही आमची लढाई लढणार आहे। प्रभागातले भरपूर काही कामं आहे, जसं हावरापेठचा नाला आहे, तिथे भरपूरशा गाया वगैरे राहतात, त्याच्यामुळे येण्या जाणाऱ्यांना खूप म्हणजे अडचण आहे। तिथे सळाकी त्या पुलावरच्या निघालेल्या आहे, तिथे आम्ही कॅलेंडर वाटप करतो, हर वर्षी कॅलेंडर वाटप करतो। त्या दरम्यान आम्हाला सर्व माहिती कळालेली आहे। एक मुलगा तिथे पडून त्याच्या खांद्याला पूर्ण ते सळाक लागलेली आहे। हे खूप वर्षापासून होत आहे तिथे आणि गल्ल्यामध्ये जे पण काही काम राहिले असेल त्याची आम्ही करण्याची निष्ठा ठेवते आणि ते पार करू आम्ही। मोठ्या प्रमाणात जनता तुमच्याकडे आली आणि त्यांनी आग्रह केला? हो, आमच्याकडे जनता येऊन आम्हाला म्हणाली की यांचं म्हणजे आता नवीन उमेदवार आम्हाला पाहिजे आहे, तर तुम्ही तयारी करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। मी पक्षाला 2015च्या अगोदरपासून निष्ठावान पक्षाचे काम केले, पक्षाच्या सर्व आदेशाचे पालन केले, पण पक्षाला मी तिकीट मागितली, पक्षाने माझी तिकीट नकारली। पण माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहे, जनता माझ्यासोबत आहे, नागरिक सोबत आहे। मी पक्षासाठी पूर्ण वेळ दिला, एक दिवस रात्र पक्षाचे कामं केले। मी पक्षासोबतच आहे, पक्षाच्या बाहेर नाही, पण माझी लढाई नाही आहे, ही सर्व प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची लढाई मी लढणार आहे। भूमिका समोरची अशी असणार की मला प्रेशर येत आहे की तुम्ही उमेदवारी वापस घ्या, पण मी लढणार आहे, माझं पक्क झालेलं आहे। मी कोणत्याही प्रेशर कोणत्याही याच्यात जाणार नाही, आणखी मी इलेक्शन लढणार आहे। कारण की भारतीय जनता पक्ष जे कार्यकर्त्यावर अत्याचार करत आहे त्या अत्याचारासाठी मी लढीन। आता आमच्या प्रभाग 33 मध्ये शरद भाऊ बांते आणि त्यांची मिसेस विशाखा भाऊ बांते, शरद भाऊ बांते हे दोनदा झाले, विशाखा भाऊ बांते यांना दोनदा उमेदवारी दिली। मग त्यांना प्रचंड नागरिकांची आणखी कार्यकर्त्यांची त्यांच्यावर नाराजगी आहे। त्यानंतर विठ्ठलजी भेदे हे जुने नगरसेवक होते, जुनं पक्षाचं काम केलं, पण त्यांच्या मुलाचं तितकं त्या पक्षामध्ये काही हे नाही सहभाग तेवढा, त्यांना उमेदवारी दिली। त्यानंतर बुंदेताई आहे, त्यांनाही तिसऱ्यांदा उमेदवारी दिली। का पक्षाचे कार्यकर्ते खुर्च्यांना दऱ्या उचलासाठी आहे का? मी पक्षाचे ब्लड डोनेट काम केले, एकाने उलटी केली, पक्षासाठी उलटी साफ केली, पक्षाची प्रत्येक कामं केले, पक्षाचा प्रत्येक आदेश मानला। मी पक्षासाठी मोठे कार्यक्रम राबवले, महिला दिवसाचा कार्यक्रम, दहीहंडीचा कार्यक्रम, शारदा देवीचा कार्यक्रम, अनाधिकृत बाजार बंद केला, जनतेसाठी मोठे आंदोलन केले, पक्षासाठी बसेस भरल्या। माझा ॲक्सिडेंट झाला, माझ्या नाकाची हड्डी फ्रॅक्चर असल्यामुळे मला प्लास्टर लागले होतं तरी फडणवीस साहेबाच्या इलेक्शन मी रात्रदिवस मेहनत केली। ब्रश नाही केला की घरून निघत होतो तर रात्री मला 2-2, 3-3 वाजत होते। पक्षानं माझी किंमत नाही केली, त्या किमतीसाठी आणखी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, छोट्याचे मोठ्या कार्यकर्त्याची मी ही लढाई लढणार। ही माझी लढाई नाही आहे, ही भाजपच्या पक्षाच्या आणखी नागरिकाची लढाई आहे, ती मी पूर्णपणे लढेन।